आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. प्रेमविवाहाचा राग अनावर कल्याणमध्ये बापानेच विवाहित लेकीचा घेतला जीव. धारदार शस्त्राने हल्ला करून गायत्रीची निर्घृण हत्या. आरोपी पित्याला पोलिसांकडून अटक. प्रेमविवाहाच्या रागातून एका पित्याने स्वतःच्या विवाहित मुलीची धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण पश्चिमेतील पारेकरवाडी परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला असून बापलेकीच्या पवित्र नात्यालाच काळिमा फासणाऱ्या या प्रकाराबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मृत विवाहित युवतीचे नाव गायत्री अक्षय शिंदे वय 25 असे असून तिच्या हत्येप्रकरणी तिचे वडील विनोद वसईकर यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपी पित्याचा शोध घेत पोलिसांनी त्याला अटक केली आहे. प्रेमविवाहामुळे निर्माण झाला वाद. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गायत्रीच्या विवाहाला अद्याप वर्ष पूर्ण झाले नव्हते. काही दिवसांपूर्वी ती माहेरी आली होती. रविवारी संपूर्ण कुटुंबाने एकत्र सिनेमा पाहिल्याने घरातील वातावरण सुरळीत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. मात्र गायत्रीने प्रेमविवाह केल्याचा राग तिच्या वडिलांच्या मनात कायम होता. रविवारी सकाळी कामावर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेले विनोद वसईकर काही वेळाने पुन्हा घरी परतले. त्यानंतर गायत्रीसोबत झालेल्या वादातून त्यांनी संतापाच्या भरात धारदार शस्त्राने हल्ला करून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. आईच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल. घटनेनंतर गायत्रीच्या आईने बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व तपासाची सूत्रे हाती घेतली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुरेश सिंग गौड, गुन्हे पथकाचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब दुळके तसेच पोलीस उपनिरीक्षक शुभांगी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. बापलेकीच्या नात्याला काळिमा. प्रेमविवाहाच्या कारणावरून स्वतःच्या लेकीचा जीव घेण्याइतका संताप एका पित्याच्या मनात निर्माण झाल्याने समाजमन सुन्न झाले आहे. या घटनेमुळे कल्याण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.